हा जय जय बोल. हॅलो राज, कुठे आहेस? म्हणजे मुंबईत आलायस ना? अरे हो आलोय मुंबईत. बरं, मग काय करायचं ठरवलंयस? भाऊ पुढे काय झालं? पुढे राज सर काम शोधत गावात खूप ठिकाणी फिरले. हो, शेवटी त्यांना चिऱ्याच्या खाणीत काम मिळालं. राज चिराच्या खाडीत काम करत होता. हो, हाताला लागलं सुद्धा त्यांच्या, पण तरीही ते थांबले नाहीत. आणि राहत कुठे होता ग तो? आमच्याच घरासमोर छोटीशी झोपडी बांधून राहत होते ते. राज झोपडीत राहत होता. एवढं सगळं केलं राजने तुझ्यासाठी. खूप काही केलं. काय काय गप्पा सुरू आहेत सासू सुनेच्या? तुझंच कौतुक चाललंय. तिला मिळवण्यासाठी तू काय काय केलंस, किती कष्ट घेतलंय, सगळं सांगत होती. हो बास झालं. किती कौतुक कराल माझं, नाहीतर तुमचीच नजर लागेल आपल्या प्रेमाला. अजिबात असं बोलू नकोस राज. आता तुमच्या प्रेमाला कोणाचीही नजर नाही लागणार. बरं नाही बोलणार. तुमचं आवरलं असेल तर झोपूयात का? हो, थकला असाल ना तुम्ही, झोपूया. हा थकलोय. हा. पण माझा जरा गप्पा मारायचा मूड आहे. हो का? ठीक आहे, मग गप्पा मारत बसूया. नाही नको, तू कशाला? म्हणजे अगं तुझी पण खूप दगदग झाली असेल ना, तू झोप. पण प्रवास तर तुम्ही केलाय, माझी कुठली आली दगदग? हा प्रवास आम्हीच करून आलोय. पण माझा जरा ना गप्पा मारायचा मूड आहे ह्यांच्याशी. अरे पण तिच्याशी बोलायला तू उभं आयुष्य पडलंय तुला. मला तिच्याशी बोलायला मिळालं नाहीये, त्यामुळे मी तिच्याशी गप्पा मारत बसणार आहे. तू जा, झोप. अगं आई असं काय करतेस? आम्ही सुद्धा बोललो नाहीये कित्येक दिवस. तात्या भेटू सुद्धा द्यायचे नाहीत आम्हाला. हो का? हो. आणि तुम्ही चोरून चोरून भेटत होतात ते? बरं, आता येताना प्रवासातही गप्पा झाल्या असतील तुझ्या. मला गप्पा मारायच्या. माझं कावेरीशी कित्येक दिवसात बोलणं झालं नाहीये. मला किती गोष्टी सांगायच्या तिला, हो की नाही ग? हे आई असं काय करतेय सगळं? बरं ठीक आहे, आपण तिघं एकत्र बसून गप्पा मारूया. तिघांनी काय एकत्र गप्पा मारायच्या? का? आईसोबत बोलायला लाज वाटते? काय झालं तुम्हाला? असायला काय झालं? काय नाही, मी पहिल्यांदा मायलेकाचं एवढं गोड भांडण बघतेय ना. खरंच यापूर्वी खूप भांडलो आम्ही. आमच्यातलं अंतर वाढवणारी भांडणं, अगदी नातं तुटण्यापर्यंत भांडलो. आज पहिल्यांदा तुझ्यामुळे नातं जोडण्यासाठी भांडतोय आम्ही. हे सगळं तर तुझ्यामुळे शक्य झालं का गडी? तुम्ही तिथे का उभे आहात? काही नाही ग, तुम्ही तिघे छान गप्पा मारत बसलेलात ना, म्हणून तुम्हाला डिस्टर्ब न करता तुमच्यातलं प्रेम बघत बसलेले. पण टचवुड असंच राहू दे तुमच्यातलं प्रेम. वा सानिया, खरंच खूप बरं वाटलं मला. तुझ्या तोंडून असं एवढं पॉझिटिव्ह वाक्य आलं. आणि काय म्हणालीस तू? टचवूड. खरंच टचवूड. कारण काय आहे, कुणी कितीही प्रयत्न केला, कितीही आमच्यात दरी पाडण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्यातलं प्रेम कमी होणार नाही. आणि आमच्यात कधीच अंतर येणार नाही. हे प्रेम असंच राहील. द्या ना तुमचं ताट. 4-5च भांडी घासायची राहिलेत, त्याबरोबर घासून टाकते. ओके. अगं पण तू कशाला घासतीस? हो तेच ना, मावशी येतीलच आता. हो पण सानिया, मावशी सगळं काम आवरून निघून गेलंय. ओ हो का? काही हरकत नाही, उद्या सकाळी येऊन घासतील त्या. उद्या सकाळी नको, मी विसरून टाकू का पटकन?
खरकटी भांडी तशीच ठेवली तर झुरळ येतात ना, बरं नाही वाटत ते. द्या, मी पटकन विसरून ठेवते. ऐकलंस? हे असं करायचं असतं घरातलं काम. काय ना कावेरी, आमच्या घरामध्ये जेवण झाल्यानंतर सानिया आणि आकांक्षानी नुसती सगळ्यांची भांडी विसळून ठेवली ना तरी हातासरशी खूप कामं होऊन जातील. पण सानियाला तर पटतच नाही. बघ, खूप शिकण्यासारखं आहे कावेरीकडून. खरंय काकी, आता कावेरीकडून खूप काही शिकता येईल ना. काय आहे ना, शिकवणारा किती एक्सपर्ट असला, त्याला कितीही शिकवायचं असलं तरी शिकणाऱ्याने थोडे प्रयत्न घ्यायला पाहिजेत ना. म्हणजे आता हेच बघ, तुला जमत नाही म्हणून सगळा स्वयंपाक एवढी प्रवासातनं दमून आली होती तरी कावेरीने केला. तुला येत नाही पण तिने भाकऱ्या केल्या. तुला जमत नाही म्हणून तिने पाट्यावर वाटून खरडा केला, वांग्याचं भरीत केलं. मलाही काही करू दिलं नाही, सगळं तिने एकटीने केलं. आता भांडी तुला घासायला काही हरकत नाही, नाही का? काय मी का? तेवढं जमेल ना तुला? हो, जमेल जमेल. गुड. चल कावेरी, आपल्याला खूप गप्पा मारायच्या. ये ये. कसला विचार करतेस? भांडी घास. काय ग सानिया, काय झालं ग? हे तिघे असे खेखे करत खिदळत काय गेले? काही नाही हो आई, जेव्हापासून ही कावेरी या घरात आलीये ना तेव्हापासून रत्नमाला काकी सतत कावेरी 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 हेच चालू असतं त्यांचं. बघावं तेव्हा ना त्या कावेरीत कौतुक करत असतात. आता बघा, काही दिवसांनी ना या घरात फक्त कावेरीचा उदो उदो ऐकू येणार आहे आपल्याला. आणि आपण आपले हालेत ना कुत्र सुद्धा खाणार नाही. पण त्या रत्नमाला काकी, ते रत्नमाला काकी तर मला काही बोलूनच देत नाहीये. तुम्ही मी इथे ना ही भांडी बस दिसतंय तुम्हाला? काय? हो का? का तर कावेरी म्हणाली ना, अशी उष्टी भांडी ठेवायची नसतात, नाही तर झुरळं फिरतात, चांगलं नसतं, ब्ला ब्ला ब्ला. आता काय विसरते मी भांडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला उठा आता, सकाळ झाली, अजून झोपलात तुम्ही? सूर्य डोक्यावर यायची वेळ झाली. सूर्याला लाख डोक्यावर येऊ दे, पण मला माझ्या होणाऱ्या बायकोला डोक्यावर बसवायची घाई झाली आहे. हो का? हो, चला आवरा आता. या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. कधीपासून तुमच्या आवाजाने, आरतीने, घंटी वाजण्याच्या आवाजाने दिवसाची सुरुवात हवी असं वाटत होतं. डोळे उघडल्यावर तुमचा हा प्रसन्न चेहरा समोर दिसायला हवा. दिसला ना प्रसन्न चेहरा? हा? चला मग आता उठा. ऐका ना काकू, काय आहे? तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं. कसलं प्रॉमिस? यापुढे आयुष्यातली प्रत्येक सकाळ ही अशी सकाळ, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या या गोड स्माईलने व्हायला हवी. चला उठा आता बरं. तुम्ही ऐका आता ना, लवकर. प्रॉमिस तर करा. या केलं- लवकर. काकू. कावेरी, अगं काय चाललंय तुझं? हे घराला आग लावतीस की काय? किती हा दूर केलायस? काय? धूर नाही, धूप आहे हा. व्हॉट एव्हर इट इज. दूर काय धूप काय सेमच असतं. असं कसं सेम असेल? खूप फरक आहे यात. काहीही असो, सकाळ सकाळ असा एवढा दूर करत जाऊ नकोस घरात. आणि काय केमिकल असतं ग त्याच्यात, घरातल्या ना दमा होईल ना. अहो पण मी धूपबत्ती नाही लावली आहे.
गोवऱ्या असतात ना त्यावर राळ सोडली की असा धूर होतो. आणि केमिकल्स नाहीये तो यात, चांगलं असतं ते आपल्यासाठी. घरातलं वातावरण असं पॉझिटिव्ह होतं यामुळे. बस एनफ ना. मला अजिबात इच्छा नाहीये सकाळ सकाळ तुझं लेक्चर ऐकायची. आणि तर रत्नमाला काकींसारखी तू पण माझी शाळा घेणारच का आता? घेणार. हो, कावेरी शाळा घेणार, कारण तिला घ्यावीच लागणार. आपल्या घरातल्या लोकांना त्याची गरजच आहे. आत्ता कावेरी जे काही करते ना, त्या घरची सून म्हणून तू करणं अपेक्षित होतं. तू केलंस का कधी? नाही ना. आणि मी तुझा स्वभाव चांगला ओळखला होता, त्यामुळे मी कधी तक्रार केली, कधी एका अवाक्षराने तुला बोलले त्याबद्दल? नाही ना. मग आता तू सुद्धा तक्रार करायची नाहीस, कळलं का सानिया? कावेरी, खरंच खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. खूप दिवसांनी घरात खूप पॉझिटिव्ह वाटतंय. चल कावेरी, अगं तू घरातली सगळी कामं करशीलच माझी खात्री आहे, पण घरच्या इतकी ऑफिसला सुद्धा तुझी गरज आहे. चल, आपल्याला पटकन तयार होऊन जायचंय ना. चल. मॅम, काय आहे? झाली का सगळी इव्हेंटची तयारी? काय? हो, तशी झालीये, पण काल तुम्ही नव्हतात ना. मी नव्हते म्हणजे? मी नसले तरी सगळं काम नीट झालं पाहिजे. वैदेही प्रधान मेली ना तरी तिचे इव्हेंट सक्सेसफुल झालेच पाहिजेत, कळलं ना? हो मॅम. अरे हो काय? कशाबद्दल म्हणतेस? इव्हेंट बद्दल की माझ्या मरणाबद्दल? मॅम, इव्हेंट बद्दल. ऍक्च्युली काल तुम्ही लवकर निघून गेलात ना, त्यानंतर मी तुम्हाला खूप फोन सुद्धा केले, पण तुम्ही ते रिसीव्हच केले नाही. हो मॅम, त्यामुळे क्लायंटला काही अपडेट देताच आले नाही. तो क्लायंट डिसअपॉइंट झाले आणि आपल्या हातातून तो इव्हेंट गेला. काय? अरे काय चाललंय तुमचं? असं कसं काय गेलं इव्हेंट हातातून? तुम्हाला योग्य वेळी योग्य डिसिजन घेताच येत नाहीत का? हा तिसरा इव्हेंट आपल्या हातातून गेलेला. सॉरी मॅम. सॉरी काय? सतत सॉरी काय? एक मिनिट, मला सांगा, कावेरी तुमच्याशी काही माझ्याबद्दल बोलली आहे का? कशाबद्दल मॅम? नाही, तिला कसं कळलं की मला हाताला लागलं याचं मी नाटक केलं होतं आणि तो सुसाईड वाला अटेम्प्ट जो मी केला तेही एक नाटक होतं, हे तिला कसं कळलं? मला माहित नाही मॅम, त्यांना कसं कळलं मला खरंच नाही माहित. हो, मग विचारल्यावर एवढा घाम का फुटलाय? हा, घाम नाहीये? नाही. ए, सगळं मला नीट कळलं पाहिजे, लगेच बोल. सॉरी मॅम, ऍक्च्युली आम्ही लग्नात जस्ट बोलतच होतो आणि कावेरी मॅमने सगळं ऐकलं. आय एम रिअली सॉरी मॅम. सॉरी? हा, बस झालं. सॉरी म्हटलं की संपलं. तुझ्या या गॉसिपिंग मुळे तू काय घोळ घातलाय कळतंय तुला? माझं लग्न होता होता राहिलं. मॅम, मी मला तुझं काही ऐकायचं नाही, निघ.
चालती हो इथून, गेट लॉस्ट. मॅम मॅम प्लीज प्लीज मला कामावरून नका काढू मॅम. पुन्हा पुन्हा असं नाही होणार. तुम्ही जसं म्हणाल ना तशीच मी वागेन, पण प्लीज मॅम मला कामावरून नका काढू. हो ठीक आहे. यापुढे राजवर्धनच्या आयुष्यातून कावेरीला काढण्यासाठी तू मला मदत करायचीस. मी जे जे सांगीन ते सगळं करायचंस. आणि जर तू नाही केलंस ना तर दुसऱ्या दिवशी मी तुला कामावरून काढून टाकेन. कळलं? चालेल मॅम, पण असं काय करणार आहात तुम्ही? ते सांगेन वेळ आली की. फक्त माझी वेळ येऊ दे. हा जय बोल. हॅलो राज, कुठे आहेस? म्हणजे मुंबईत आलायस ना? अरे हो, आलोय मुंबईत. बरं, मग काय करायचं ठरवलंय? कशाबद्दल? अरे कशाबद्दल म्हणजे त्या जमिनीचं काय करायचं म्हणतोयस? एकतर एवढ्या कोर्ट कचऱ्या करून आपण ती जागा मिळवली आणि आता अचानक म्हणालास की ते घर पाडू नकोस. हो, आता त्या जमिनीवर काही करायचं नाही. ते घर मला हवंय. इनफॅक्ट ते घर मला ऍज इट इज ठेवायचं. अरे पण असं अचानक डिसिजन चेंज का? आधी तूच म्हणत होतास की त्या जागेवरती रिसॉर्ट बांधायचंय. हो, आधी मला तिथे रिसॉर्ट बांधायचं होतं, पण आता तसं काही करायचं नाही. ते घर मला जपायचंय. इनफॅक्ट डागडुजी करून ते मला कावेरीला द्यायचं. पण कावेरी तीच त्या घराची मालकीण आहे. तिच्यासाठी ते घर खूप महत्वाचं. आमच्या लग्नानंतर मी तिला ते गिफ्ट देणार. राज, अरे हे बघ, तुझ्या फिलिंग्स मी समजू शकतो, पण तुझ्या फिलिंग्समुळे माझ्या बिझनेसचं नुकसान होतंय. ते कसं चालेल? आपण खूप पैसे इन्व्हेस्ट केलेत त्यामध्ये आणि ती मध्ये केस लढलो, त्यालाही खूप खर्च आलाय. हा, आय नो. आणि डोंट वरी अबाउट दॅट. त्या जमिनीचा जो काही खर्च झाला असेल ना, तो सगळा खर्च मी तुला दे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, त्या जमिनीमध्ये आपण पार्टनरशिप मध्ये आहोत हे कुणालाही कळता कामा नये. हा, मी त्या जमिनीत इन्व्हॉल्व्ह आहे हेही कुणाला कळता कामा नये. अरे पण असं का? अरे सांगेन, सगळं सांगेन, पण सध्या फक्त इतकंच लक्षात घे की आता त्या जमिनीवर काही करायचं नाही. गॉट इट? ओके, ठीक आहे. पण मी जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेत ते तुला मला परत द्यावे लागतील, आणि तेही लवकरात लवकर. नाहीतर मला त्या जागेची ओनरशिप घेऊन त्यावरती रिसॉर्ट बांधायला सुरुवात करावी लागेल. राज, खूप खर्च झालाय, पैसे अडकले. हे तू सतत डिसिजन चेंज करत राहतोस ना, त्यामुळे होतंय सगळं. नुसता वेळ वाया जातो यात. हे मी म्हंटल ना तुला, त्या जमिनीसाठी जो काही खर्च झालाय तो सगळा देईन तुला. इनफॅक्ट जमिनीच्या केससाठी जो खर्च झालाय ना तोही देईन मी. जरा पेशन्स ठेव. पेशन्स म्हणजे आता ताबडतोब तू पैसे देणार नाहीयेस. राज, हे बघ, लवकरात लवकर पैशांची व्यवस्था कर, नाहीतर माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. झालात तयार? निघूया ऑफिसला? हो, निघूया. काय झालं? टेन्शन दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. टेन्शन अजिबात नाही. उलट मला आनंद होतोय की तुम्ही नव्याने ऑफिसला येत. निघूया? हो. पहिल्याच दिवशी ऑफिसला जायला उशीर नको. चला चला. अरे वा, झालात का तयार? हो. अरे वा, काय छान दिसतायत दोघेही. खूप छान दिसतोय जोडा. मग सांगा काय करायचं? म्हणजे आपण माहेरच्या चहाच्या कार्यालयात जायचं का मंगल कार्यालयात जायचं? आई, बरं चल मंगल कार्यालयात. अरे
बघितलंच कसं उतावीळ झालाय. जाऊया मंगल कार्यालयात. पण आज तरी आता आपण माहेरच्या चहाच्या कार्यालयात जाऊया काय? चल, निघ. निघूया. चला चला, मी पण येते ऑफिसला. तू तू काय येतेस ऑफिसला? का की ते सानिया, तू विसरलीस बहुतेक, पण मी तुला निक्षून सांगितलं होतं की तू माहेरच्या चहाच्या ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही. आठवलं? हो काकी, मला तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण मी तिथे माझ्या कामासाठी नाही येते. मी आदित्यच्या जागी येते. आदित्यच्या जागी म्हणजे? काकी आता बघा ना, आदित्य आजारी आहे आणि आदित्य ऑफिसला येऊ शकत नाहीये, तर आदित्यची सगळी कामं तुम्ही कावेरीला द्याल आणि आदित्यकडे मग काही काम उरणारच नाही, नाही का? मग परत आदित्य पूर्वीसारखा कॅफेमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात उभा राहील. म्हणून मी येते. मी ना ऑफिसला येऊन आदित्यची सगळी कामं करेन. म्हणजे काय ना, जेव्हा आदित्य बरा होईल आणि तो ऑफिसला येईल तेव्हा त्याला त्याच्या खुर्चीत बसता येईल. आणि खरं सांगू का की आदित्यच्या जागी दुसरं कोणी आलेलं मला नाही चालणार. आणि जर तुम्हाला आदित्यला रिप्लेसच करायचं असेल तर मी येते ना तिथे. आदित्यच्या जागी मी काम करेन. आणि हे सगळं ठरवायचा अधिकार तुला कोणी दिला? तुझं तूच ठरवलंस. माहेरच्या चहामध्ये कोणी बसायचं, कुठल्या खुर्चीवर बसायचं, कोणी काम करायचं, कोणी काम करायचं नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त मला आणि मला आहे. तू स्वतःच ठरवतेस हे असं करायचं आणि तसं करायचं म्हणून. नाही काकी, अहो आता माहेरच्या चहामध्ये वर्कलोड खूप जास्त आहे, म्हणून मी म्हंटल. आणि तुम्ही सांगाल ना काकी, तेच मी करेन. माझी खूप मदत होईल तुम्हाला. प्लीज मला येऊ द्या ना, प्लीज. कावेरी आल्यामुळे इतकी पॉझिटिव्हिटी आली आहे घरात की परत मला घरातलं ते ताणतणाव, भांडणं, निगेटिव्हिटी अजिबातच नकोय. सध्या मी तुला ऑफिसमध्ये यायची परमिशन देते, पण फक्त एका अटीवर. तू डायरेक्टली मला रिपोर्ट करायचंस आणि मी सांगेन तेवढं आणि फक्त तेवढंच काम करायचंस. दुसऱ्या कोणाच्या कामामध्ये नाक खुपसायचं नाही आणि कशाही वरती तुझं मत द्यायचं नाही. मान्य आहे? हो काकी, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. कावेरी, या ऑफिसमध्ये तू सन्मानाने परत यावीस याची मी अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. रत्नमाला मॅडम ज्या आतुरतेने तुमची वाट पाहत होत्या ना, त्याच आतुरतेने आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत होतो.